तर झालं असं, की मला गेल्या व्हिडिओला कमेंट आली, की "अगोदर तवा घासून घे भाई." एकतर हा बेसिक तवा नाही आहे चपाती करण्याचा, हा डोस्याचा तवा आहे आणि मी ह्याच्यावरतीच 2.5-3 वर्ष झाले मी ह्याच्यावरती चपाती करते आणि डोस्याचा तवा ना काळाचा येतो आणि ह्याच्यावरती खूप वाफ लागते म्हणजे जाळ येतं असं, त्यामुळे तो अजूनच जास्त काळा झालेला आहे. पण हा काही खराब तवा नाही आहे आणि जर मला तिला एवढंच म्हणायचं आहे, की जर तुला काही व्हिडिओमधून चांगलं दिसत असेल, तर ॲटलीस्ट काही वाईट तरी बोलू नकोस. कुठली पण बाई ना भांडे घासल्याशिवाय किंवा कुठली स्वयंपाकातली भांडी घासल्याशिवाय ती स्वयंपाक करतच नाही, कारण मुलं टिफिन वगैरे नेतात. तर हा डोस्याचा तवा आहे, हा चपातीचा तवा नाही आणि तुझ्या त्या कमेंट्सचा मला काहीच फरक पडला नाही आहे. ती सगळी कामं अजून बाकी होती. मुलं शाळेत गेली होती आणि सुरुवात कुठून करायची कामाची ते खरंच समजत नव्हतं. सगळा पसारा बघून गळ्यातलं मंगळसूत्र काल आहे ना चिकूने तोडलं, म्हणजे खेचलं तो गळ्यातून. दुपारचं जेवण केलं आणि आज हे घरीच होते. सो मटारचे नगेट्स केले होते. खायला खरंच खूप छान होते. खूप काही तिखट नव्हते. सो लहान मुलं पण ते आवडीने खाऊ शकतात. सो माझा पूर्ण दिवस असा काही गेला. जाताना व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.